मोफत उपचारांसाठी तुम्ही जर रुग्णालयात जाणार असाल तर तुम्हाला परत जावं लागू शकतं। कारण राज्यात रुग्णालयात मिळणारे मोफत उपचार बंद होण्याची भीती आता आहे। ही वेळ लाडक्या बहिणीमुळे ओढावलेली आहे। लाडक्या बहिणींमुळे राज्यातील आरोग्य योजना ही संकटात सापडलेली आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार मिळतात। मात्र या योजनांसाठी खासगी रुग्णालयांना मिळणारे जवळपास 1,500 कोटी रुपये थकले आहेत। आठवडाभरात ही थकबाकी मिळाली नाही तर मोफत उपचार बंद करण्याची वेळ रुग्णालयांवरती ओढावणार आहे। मोफत उपचारांसाठी तुम्ही जर रुग्णालयात जाणार असाल तर तुम्हाला परत जावं लागू शकतं। कारण राज्यात रुग्णालयात मिळणारे मोफत उपचार बंद होण्याची भीती आता आहे। ही वेळ लाडक्या बहिणीमुळे ओढावलेली आहे। लाडक्या बहिणींमुळे राज्यातील आरोग्य योजना ही संकटात सापडलेली आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार मिळतात। मात्र या योजनांसाठी खासगी रुग्णालयांना मिळणारे जवळपास 1,500 कोटी रुपये थकले आहेत। आठवडाभरात ही थकबाकी मिळाली नाही तर मोफत उपचार बंद करण्याची वेळ रुग्णालयांवरती ओढावणार आहे।